आज आपण एका जबरदस्त बदलाची कहाणी पाहणार आहोत. एक असा देश जो एकेकाळी जगातला सगळ्यात मोठा शस्त्र आयातदार होता, तो आज एक मोठा निर्यातदार कसा बनला. चला, भारताच्या या प्रवासावर एक नजर टाकूया. तुम्ही बरोबर ऐकलंय. 56 पट. गेल्या फक्त 12 वर्षांमध्ये भारताची संरक्षण निर्यात तब्बल 56 पटींनी वाढली आहे. हा फक्त एक आकडा नाहीये, तर एका मोठ्या क्रांतीचीही नांदी आहे. जरा विचार करा. फक्त 12 वर्षांपूर्वी भारत जेमतेम 686 कोटी रुपयांची निर्यात करत होता. आणि आज हाच आकडा 38,000 कोटींच्या पुढे गेला आहे. आणि 80 पेक्षा जास्त देश आज भारताकडून शस्त्र विकत घेत आहेत. ही खरंच एक अविश्वसनीय झेप आहे, नाही का? पण हे जे मोठे आकडे आपण बघतोय, याची सुरुवात कुठून झाली, तर एका छोट्याशा गोष्टीतून, एका शास्त्रज्ञाच्या जिद्दीतून आणि दूरदृष्टीतून, जिने या क्रांतीचं बीज रोवलंय. आणि या कहाणीचे खरे हिरो आहेत डॉक्टर प्रल्हाद रामराव. कल्पना करा, वयाच्या फक्त 34व्या वर्षी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांच्यावर आकाश क्षेपणास्त्र बनवण्याची एक प्रचंड मोठी जबाबदारी सोपवली. आणि या प्रकल्पासाठी बजेट किती होतं माहितीये? फक्त 300 कोटी रुपये. म्हणजे आजच्या काळात विचार केला तर एवढ्या पैशात गुडगावमध्ये एखादं मोठं आलिशान अपार्टमेंट येतं. इतक्या कमी बजेटमध्ये एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात झाली होती. पण साहजिकच आहे, हा प्रवास काही फुलांच्या पायघड्यांचा नव्हता. या प्रकल्पाला अनेक शंका आणि अडचणींचा सामना करावा लागला. तब्बल 15 वर्षांचा हा प्रवास होता. म्हणजे विचार करा, हे क्षेपणास्त्र विकसित करायला 15 वर्ष लागली. आणि इतक्या मेहनतीने ते तयार झाल्यावर आपल्याच लष्कराला त्यावर पूर्ण विश्वास नव्हता. हे खरंच काम करेल का? याची क्षमता आहे का? असे अनेक प्रश्न विचारले जात होते. पण मग एक दिवस असा आला, ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. तो दिवस होता ऑपरेशन सिंदूरचा. मे 2025मध्ये आकाश क्षेपणास्त्राने पहिल्यांदाच प्रत्यक्ष युद्धात आपलं कौशल्य सिद्ध केलं. आणि जेव्हा ते यशस्वी झालं, तेव्हा डॉक्टर रामराव यांच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले, ते खरंच खूप काही सांगून जातात. ते म्हणाले, असं समजा की एक बाप आपल्या मुलाला अखेर उभं राहताना पाहत आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. त्या एका यशाचा परिणाम काय झाला, तर आज तेच आकाश क्षेपणास्त्र आर्मेनियासारखा देश 6,000 कोटी रुपयांना विकत घेतोय. इतकंच नाही, तर फिलिपिन्स आणि व्हिएटनामसारखे देशही ते खरेदी करायला उत्सुक आहेत. आकाश क्षेपणास्त्राचं यश हे फक्त एकटं नव्हतं. त्याच वेळेस जागतिक पातळीवर एक मोठी संधी भारतासाठी दार ठोठावत होती. आणि भारताने ती संधी अगदी अचूकपणे ओळखली. हे असं झालं की जागतिक बाजारपेठेत एक मोठी पोकळी तयार झाली. रशिया, जो एक मोठा शस्त्र पुरवठादार होता, त्याच्या निर्यातीत तब्बल 64% घट झाली. आता एका बाजूला पुरवठा कमी झाला आणि दुसऱ्या बाजूला युक्रेन युद्धामुळे युरोपची शस्त्रांची गरज अचानक 210% वाढली. आणि अमेरिकेचं काय, तर त्यांच्याकडे स्वतःकडेच 996 लढाऊ विमानांची ऑर्डर पडून आहे. म्हणजे सोप्या भाषेत, जगात शस्त्रांची मागणी प्रचंड वाढलीये, पण पुरवणारे देश कमी पडतायत. आणि ह्याच पोकळीत भारताने एक मजबूत पाऊल टाकलं. आता एक लक्षात घ्या, ही गोष्ट फक्त आकाश क्षेपणास्त्रापुरती मर्यादित नाहीये. ही कहाणी आहे संपूर्ण भारताच्या औद्योगिक क्रांतीची. आज भारत काय काय निर्यात करत नाहीये. ब्रह्मोस क्षेपणास्त्र फिलिपिन्सला विकली जात आहेत. संपूर्ण जगातल्या अपाचे हेलिकॉप्टरचे काही महत्त्वाचे भाग फक्त हैदराबादमध्ये टाटा कंपनी बनवते. आणि नागपूरची सोलर इंडस्ट्रीज आर्मेनियाला गायडेड पिनाका रॉकेट विकत आहे. ही यादी खूप मोठी आहे. पण यातली एक सगळ्यात आश्चर्याची गोष्ट सांगतो. बिहारमध्ये बनवलेले बूट कोण विकत घेत असेल, काय अंदाज आहे? रशियन सैन्य. हो, हे 100% खरं आहे. तोच रशिया ज्याच्याकडून आपण 50 वर्ष शस्त्र विकत घेत होतो, आज तोच देश आपल्या सैनिकांसाठी भारताकडून बूट खरेदी करतोय. केवढा मोठा बदल आहे हा. आणि हे यश कोणा एकट्याचं नाहीये, यात सगळ्यांचा वाटा आहे. खासगी क्षेत्राने 17,000 कोटींची निर्यात केली आहे, तर सरकारी कंपन्यांनी 21,000 कोटींची. 145 कंपन्या, 16,000 छोटे उद्योग आणि 600 पेक्षा जास्त स्टार्टअप्स, हे सगळे मिळून ही यशाची गाथा लिहित आहेत. ते ही गोष्ट फक्त पैशांची किंवा आकड्यांची नाहीये. ही गोष्ट आहे ओळख बदलण्याची. एका अशा देशाची जो आता आपली ओळख बदलतोय. हा बदल किती मोठा आहे हे समजून घेऊया. 10 वर्षांपूर्वी भारत जगातला नंबर 1चा शस्त्र आयातदार होता. आपण रशिया, फ्रान्स आणि इस्रायलकडून शस्त्र विकत घ्यायचो. आणि आज चित्र पूर्णपणे उलटं आहे. आज तोच भारत रशियाला बूट विकतोय, अमेरिकेला अपाचे हेलिकॉप्टरचे भाग पुरवतोय. तर डॉक्टर रामराव यांनी पाहिलेलं 300 कोटींचं स्वप्न आज 38,000 कोटींचं वास्तव बनले. भारत आता आपल्या सुरक्षेसाठी जगावर अवलंबून नाही,
तर आत्मनिर्भर बनून जगाला शस्त्र पुरवणारा देश बनला आहे. तर मग आता पुढचं पाऊल काय असेल? पुढचं लक्ष्य काय असेल?